नमस्कार मित्रांनो, मी सुमित उल्के स्वागत करतो तुमचं माझ्या या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जे बी-एड सी-ई-टी 2026-27 आहे त्याचा मेसेज आलेला आहे. तर जे बी-एड सी-ई-टी 2026-27चे जे सिटी एस्टिमेशन आहे ते 7-8 दिवस अगोदर आपल्याला येणार होतं. ते खूप साऱ्या जणांना मेसेज आलेला आहे आणि तुम्ही डाउनलोड केलेले असतील. परत त्याच्यानंतर आता आपल्याला एक्झामच्या 3-4 दिवस अगोदर हॉल तिकीट जनरेट होणार आहे. तर बघा मित्रांनो, ह्या वर्षीपासूनच 2026-27चे जे बी-एड आहे, सी-ई-टी आहे आणि सर्व सी-ई-टी एक्झाम आहे, त्यांच्यासाठी 2 प्रवेशपत्र येत आहे. सगळ्यात अगोदर तुमचं जे बी-एड सी-ई-टी एस्टिमेशन आहे, अगोदर येत आहे. ज्याच्यावर कोणती सिटी राहणार आहे, कोणत्या डेटला तुमची एक्झाम आहे आणि कोणत्या शिफ्टला किती वाजता एक्झाम आहे ते राहणार आहे. आणि नंतर 3-4 दिवस अगोदर एक्झामच्या जे हॉल तिकीट जनरेट होणार आहे त्याच्यावर एक्झाम सेंटर ॲड्रेस राहणार आहे. तर बघा मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं बघणार आहोत की जे हॉल तिकिटीबद्दल आणि जे परीक्षेला काय घेऊन जायचं आहे, काय नाही घेऊन जायचं आहे, त्याच्याबद्दल पण बघणार आहोत. तर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आपल्याला एक्झाम सेंटरवर, कोणते नाही ते पण आपण बघणार आहोत. तर जे आपली बी-एड सी-ई-टी 2026-27 आहे त्याची एक्झाम डेट आपल्याला माहीत आहे. 27, 28 आणि 29 तारखेला 3-4 शिफ्टमध्ये असे एक्झाम घेण्यात येणार आहे मित्रांनो. 3 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रात एक्झाम होणार आहे. तर बघा, तर त्याच्यासाठी जे आपल्याला एक्झाम सेंटरवर न्यायचं आहे, सगळ्यात अगोदर आपल्याला हॉल तिकीट आपली कलर प्रिंटमध्ये असो की ब्लॅक अँड व्हाईट असो, आपल्याला आपली हॉल तिकीट न्यायची आहे. त्याच्यासोबतच जे एक आय-डी प्रूफ लागणार आहे. आय-डी प्रूफ न्यायचा आहे आणि जे हॉल तिकीटवर तुम्हाला एक फोटो चिपकवायचा आहे आणि त्याच्यावर क्रॉस सिग्नेचर मारायची आहे. तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केल्यावर तुम्ही घरी पण करू शकता, एक्झाम सेंटरवर पण तुम्ही फोटो चिपकून साइन करू शकता. आणि जे आय-डी प्रूफ आहे ते तुम्हाला एखादी आय-डी प्रूफ नक्की लागणार आहे आणि कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला एक्झाम सेंटरवर नेता येणार नाही. स्मार्ट वॉच झालं, मोबाईल गॅजेट्स अशा प्रकारच्या वस्तू नेणार नाही. जे स्पर्धा परीक्षा देत आहे विद्यार्थी त्यांना ऑलरेडी माहीत आहे. पण जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. आणि जे हॉल तिकीट आहे कशी डाउनलोड करायची ते आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही बघून घ्यायचं आहे मित्रांनो. कोणाला कोणती अडचण येत असल्यास तर बघा, जे आपला सगळ्यात अगोदर आपला जनरल पेपर पहिले होणार आहे तो 1.5 तासाचा राहणार आहे. ज्याच्यामध्ये 100 क्वेश्चन राहणार आहे आणि या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही राहणार आहे मित्रांनो. तर जर तुम्हाला कोणता क्वेश्चन नाही आला तर तुक्का मारून पण तुम्ही सोडू शकता. आणि जे ई-एल-सी-टी आहे, तर जो जनरल पेपर झाला 1.5 तास, त्याच्यानंतर अर्धा तासाची रेस्ट राहणार आहे आणि अर्ध्या तासानंतर जो ई-एल-सी-टी आहे, जे इंग्लिश मीडियम किंवा इंग्लिश मेथडमध्ये जे बी-एड करू इच्छितात असे विद्यार्थ्यांनी जे ई-एल-सी-टीचा फॉर्म भरलेला आहे, तर त्यांना जो जनरल पेपर झाला त्याच्यानंतरच अर्धा तास रेस्ट झाल्यावर तुमचा पेपर सुरू होणार आहे. तर बघा, त्याच्यामध्ये ई-एल-सी-टीचे जे 50 क्वेश्चन राहणार आहे आणि त्याच्यासाठी 1 तास तुम्हाला टाईम देण्यात येणार आहे. तर अशा प्रकारे जे जनरल आहे तो 1.5 तासाचा पेपर, 100 क्वेश्चन, 100 मार्क. एका क्वेश्चनसाठी 1 मार्क राहणार आहे. निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही आहे आणि ई-एल-सी-टीचा 50 क्वेश्चन, 1 तास अशा प्रकारे टाईम राहणार आहे. तर बघा, अशी ही अपडेट होती, माहिती होती. तर तुम्हाला एक्झाम सेंटरवर आपले हॉल तिकीट, एखादी आय-डी प्रूफ आणि हॉल तिकीटवर एक फोटो चिपकवलेला आणि त्याच्यावर क्रॉस सिग्नेचर मारलेलं असायला हवी मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आपण सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहे की हॉल तिकीट कधी येईल, सिटी एस्टिमेशन आलेलं आहे त्याच्यावर तुम्ही सिटी डेट टाईम बघू शकता. 3-4 दिवस अगोदर आपल्याला जे हॉल तिकीट आहे जनरेट होईल ते आपल्याला मेसेज येऊन जाईल. आणि एक्झाम सेंटरवर काय न्यायचं, काय नाही न्यायचं ते पण आपण बघितलेलं आहे. एक्झाम पॅटर्न, क्वेश्चन आणि जे टायमिंग राहणार आहे ते पण आपण बघितलेलं आहे. तर बघा, अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि Facebook, Instagram पेजवरून बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेटसोबत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.